चला मित्रांनो, आता आपण आयोनायझेशन एन्थाल्पी मध्ये जे ग्रुपमध्ये व्हेरिएशन येत असते, बरोबर आहे. तर ग्रुपमध्ये आपल्याला माहिती आहे की टॉप टू बॉटम जर आलो आपण, टॉप टू बॉटम जर आलो तर आयोनायझेशन एन्थाल्पी काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. टॉप टू बॉटम जर आलो तर आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज व्हायला पाहिजे. आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज व्हायला पाहिजे, आहे की नाही. पण इथे जे आपण 3D एलिमेंट शिकतो, 4D एलिमेंट शिकतो आणि 5D एलिमेंट शिकतो, तर 3D आणि 4D आणि 5D जेव्हा आपण ग्रुपमध्ये ऑपरेट करतो तर नॅचरली सर्वात कमी आयोनायझेशन एन्थाल्पी कोणाची असायला पाहिजे होती, 5D ची. साईज वाढत असते, ऍटॉमिक साईज वाढली तर आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होत असते. तर सर्वात कमी आयोनायझेशन एन्थाल्पी 5D ची असली पाहिजे होती, सर्वात जास्त 3D ची असायला पाहिजे होती, त्याच्यानंतर 4D ची असायला पाहिजे होती आणि सर्वात कमी आयोनायझेशन एनर्जी 5D ऑर्बिटल मधल्या ऍटमची असायला पाहिजे होती, बरोबर आहे. पण असं होत नाही. जे 5D ऑर्बिटलची आयोनायझेशन एन्थाल्पी आहे हे सर्वात जास्त असते कोणापेक्षा, 3D आणि 4D पेक्षा. तर हेच आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे ही झाली तुमची थर्ड ट्रान्झिशन सिरीज. थर्ड ट्रान्झिशन सिरीज have exceptionally high ionization enthalpy than that of the 3D and 4D. असं तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जात असते. Why the first ionization enthalpy of 5D series is higher? 5D series ची जी फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी आहे ती का जास्त आहे असं विचारलं गेलेलं आहे देन थर्ड अँड 3D and 4D ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स यांच्यापेक्षा. तर त्याचं कारण आपल्याला सांगायचं होतं की तुम्हाला माहिती आहे की त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण 5D ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन समजून घेत असतो तर तेव्हा 5D ऑर्बिटल विषयी जेव्हा आपण फोकस करतो तर 5D ऑर्बिटलच्या ऍटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर आपण झेनॉन आहे, त्यानंतर 4f1 to 4f14 आहे, त्याच्यानंतर 5D 1 to 10 असं आहे आणि 6s2 असं आहे. आता नॅचरली हे जे 6s2 इलेक्ट्रॉन्स आहे हे न्यूक्लियस कडे ओढल्या जाईल, बरोबर आहे. आणि पण हे मधातले जे इलेक्ट्रॉन्स आहे 4f मधले 5D मधले इलेक्ट्रॉन्स हे याला काय करतील, शिल्डिंग इफेक्ट करतील. काय करतील, शिल्डिंग इफेक्ट करतील. पण हा जो शिल्डिंग इफेक्ट आहे तर तो या एफ ऑर्बिटलचा एकदम पुअर शिल्डिंग इफेक्ट आहे. पुअर शिल्डिंग इफेक्ट आहे. आता पुअर शिल्डिंग इफेक्ट कशामुळे असतो, याचा डिफ्यूज शेप असतो. सर्वात जास्त शिल्डिंग इफेक्ट एस ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनचा असतो, नंतर पी, नंतर डी चा कमी होतो आणि एफ चा एकदम पुअर शिल्डिंग इफेक्ट असतो. आणि असं झाल्यामुळं नॅचरली हे शिल्डिंग इफेक्ट कमी झाला पण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो. कोणता चार्ज वाढतो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो असतो तो वाढतो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत असते आणि यामुळं नॅचरली हा जो 6s ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन्स आहे तो या न्यूक्लियस कडे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होईल आणि याची साईज एकदम एक्स्ट्रीमली छोटी होऊन जाईल आणि त्याच्यामुळं नॅचरली याची आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होत असते. त्याच्यामुळे असा क्वेश्चन्स विचारतात आपल्याला, द फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी ऑफ थर्ड ट्रान्झिशन सिरीज आर हायर दॅन दॅट ऑफ दोज ऑफ फर्स्ट अँड सेकंड ट्रान्झिशन सिरीज. फर्स्ट म्हणजे 3D आणि सेकंड म्हणजे 4D आणि थर्ड ट्रान्झिशन म्हणजे 5D. म्हणून असाही क्वेश्चन विचारू शकतात, why the first ionization enthalpy of 5D series is higher than that of those 3D and 4D transition series. तर सिंपल एक्सप्लेनेशन आहे. इन अन ऍटम ऑफ थर्ड ट्रान्झिशन सिरीज, जेव्हा आपण थर्ड ट्रान्झिशन सिरीजच्या ऍटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करणार आहोत, लिहिणार आहोत. इट हॅज फील्ड 4f ऑर्बिटल, त्याच्यापाशी फील्ड 4f ऑर्बिटल असतात, बरोबर आहे. दिस 4f ऑर्बिटल हॅज पुअर शिल्डिंग इफेक्ट. या 4f ऑर्बिटलचा पुअर शिल्डिंग इफेक्ट असतो. ऍज अ रिझल्ट त्याच्यामुळं हायर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, जो न्यूक्लियसवरचा चार्ज आहे तो हायर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ऍक्टिंग ऑन आउटर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवर ऍक्ट होत असतो अँड देअरफॉर द आयोनायझेशन एन्थाल्पी इज हायर. म्हणून या 5D सिरीजची आयोनायझेशन एन्थाल्पी ही एक्सेप्शनली हायर झालेली आहे आणि म्हणून आपण सांगतो की 5D ऑर्बिटल्स हॅव हायर आयोनायझेशन एन्थाल्पी दॅन 3D दॅन 4D. ऍक्च्युअली असायला अशी पाहिजे होती पण ही अशी राहत नाही आणि ही अशी होतो 5D 3D 4D. ठीक आहे. इथे ग्राफ मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की 5D ऑर्बिटल्स हॅव हायेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. 5D जी आहे म्हणजे थर्ड ट्रान्झिशन सिरीज आहे तर यांची हायेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी आहे.
त्याचं कारणच आहे की बिकॉज ऑफ द पुअर शिल्डिंग इफेक्ट ऑफ द 4f ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स, 4f ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनचा पुअर शिल्डिंग इफेक्ट. ठीक आहे, तर हे जे ग्रुपमध्ये व्हेरिएशन येऊन राहिलेलं आहे तर हे ग्रुपवाले व्हेरिएशन्स वरचा क्वेश्चन तुमच्या डोक्यात आला पाहिजे. त्यानंतर आपण सांगितलं होतं की हाफ फील्ड आणि कम्प्लिटली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ज्यांचं असते त्यांची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त असते. तर हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स म्हणजे नेमकं कोणतं? तुम्हाला माहिती आहे की डी मध्ये जर 5 इलेक्ट्रॉन्स असेल तर ते झालं हाफ फील्ड, किंवा डी मध्ये जर 10 इलेक्ट्रॉन्स असेल तर ते झालं कम्प्लिटली फील्ड. असं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर यांची आयोनायझेशन एन्थाल्पी एक्सेप्शनली हाय असते, हाय आयोनायझेशन एन्थाल्पी असते. त्यामुळे बरेचसे क्वेश्चन अराइज होतात इथे. आता सर्वात पहिल्यांदा जी 3D सिरीज आहे, त्यानंतर 4D सिरीज आहे आणि 5D सिरीज आहे, यांचा जो शेवटचा मेंबर आहे कोण? झिंक आहे, 4D चा आहे कॅडमियम आणि 5D चा आहे मर्क्युरी. यांचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं आपण, बरोबर आहे, यांचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं, अर्गॉन 3D काय येणार आहे 10 4s2. याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर अर्गॉन नंतर हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आता नेक्स्ट कोणता येणार आहे? अर्गॉन नंतर क्रिप्टॉन 36, हे गेल्यानंतर 4d10 आणि 5s2 असं येणार आहे. आणि जेव्हा Hg चा आपण करतो तेव्हा इथं झेनॉन येणार आहे आणि शेवटच्या ऑर्बिटल मध्ये 5d10 आणि 4s2 असं यांचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. काय? स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि या स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणाऱ्याचं शेवटचा जर इलेक्ट्रॉन्स काढायचं असेल तर त्याची आयोनायझेशन एन्थाल्पी एक्सेप्शनली हाय असते. म्हणून द फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पीज ऑफ झिंक, कॅडमियम अँड मर्क्युरी आर व्हेरी हाय बिकॉज ऑफ देअर फुल्ली फील्ड n-1d and ns2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. हे जे डी ऑर्बिटलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि एस ऑर्बिटलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे फुल्ली फील्ड आहे, म्हणजे कम्प्लिटली फील्ड आहे. म्हणून याची आयोनायझेशन एनर्जी ही हाय राहणार आहे, सर्वात जास्त राहते, व्हेरी हाय राहणार आहे. ठीक आहे, आता आपण सेकंड आणि थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी विषयी काही एलिमेंट्स विषयी माहिती करून घेऊया. जसं आता आपण सेकंड आणि थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी साठी, तर इथे जे तुम्ही क्रोमियम आणि मॅग्नीज आहे तर इथे पहा, तर सेकंड अँड थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी सर्वांना माहिती आहे की थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी जी असते ही जास्तच असते कोणापेक्षा? सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी पेक्षा, आहे ना, आणि देन फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी पेक्षा. पण आता आपल्याला पाहायचं आहे की काही काही एलिमेंट मध्ये जे सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी असते हे एक्सेप्शनली हाय गेलेली असते. जसं इथे क्रोमियम आणि कॉपर आहे. बघा, पहिल्यांदा क्रोमियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो मी. क्रोमियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे AR 3d5 4s1, बरोबर आहे. आणि कॉपरचं सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो मी. इथेही तुम्हाला माहिती आहे की 3d10 4s1 आहे की नाही. अशा प्रकारे यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. यांची सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी ही एक्सेप्शनली हाय आहे. त्याचं कारण आहे की जेव्हा हे एक इलेक्ट्रॉन्स जाईल याचं, म्हणजे क्रोमियम मोनोपॉझिटिव्ह होईल आणि सेकंड मध्ये काय होणार आहे? आता क्रोमियम मोनोपॉझिटिव्ह मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय त्याचा? D5 आहे, बरोबर आहे. आता त्याला D4 मध्ये, म्हणजे त्याला जर आपल्याला +2 मध्ये कन्वर्ट करायचं असेल, म्हणजे सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी जर त्याची काढायची असेल तर तो कशात कन्वर्ट होईल? अनस्टेबल मध्ये. इथे तो 3d5 मध्ये कसा आहे? स्टेबल आहे, हाफ फील्ड, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याचा. आणि त्याला जर आता आपल्याला 3d4 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर अनस्टेबल मध्ये तो कन्वर्ट होईल. आणि नॅचरली असं होण्यासाठी स्टेबल ऑर्बिटल मधून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी खूप जास्त लागते आणि म्हणून सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी ही क्रोमियमची हाय आहे त्याच्या आजूबाजूच्या एलिमेंट पेक्षा. म्हणून आपण सांगतच असतो की क्रोमियमची जी सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी आहे हे व्हॅनेडियमच्या तर जास्तच आहे, पण मॅग्नीजच्याही सुद्धा काय असते? जास्त असते, बरोबर आहे. तसंच आता आपण क्रोमियम झाल्यानंतर कॉपरवर फोकस करू. जसं मी आता सांगितलं की कॉपरचं जर मोनोपॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं आपण आणि याला आता डायपॉझिटिव्ह स्टेट मध्ये जर जायचं असेल तर ही झाली त्याची सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी, बरोबर आहे. तर ही खूप जास्त असते. त्याचं कारण आहे सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त असण्याचं
कारण जेव्हा तो मोनोपॉझिटिव्ह स्टेट मध्ये असते तर त्यावेळेस त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D10 असं असते, आणि ज्यावेळेस त्याला डायपॉझिटिव्ह स्टेट मध्ये जायचं आहे तर ते 3D9 होईल. आणि नॅचरली 3D10 मधून 3D9 मध्ये जर त्याला कन्वर्ट व्हायचं असेल तर 3D10 हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, आणि स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर त्यातला इलेक्ट्रॉन काढणं डिफिकल्ट आहे. हे अनस्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तो तयार करतो सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी मध्ये. म्हणून स्टेबल मधून अनस्टेबल होण्यासाठी खूप जास्त एनर्जी लागेल. त्याच्यामुळं याचा जो सेकंड इलेक्ट्रॉन्स काढायचा असेल, 3D मधला 10 इलेक्ट्रॉन मधला एक इलेक्ट्रॉन काढायचा असेल तर त्याच्यासाठी खूप जास्त आयोनायझेशन एन्थाल्पी लागेल. आणि म्हणून आपण सांगतोच की क्रोमियम अँड कॉपर हॅज हायर सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी. क्रोमियम आणि कॉपरची सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी कोणापेक्षा जास्त आहे? मॅग्नीज पेक्षा जास्त आहे. असाही क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला, बरोबर आहे. तर त्याच्यामुळं दिस इज बिकॉज द रिमूव्हल ऑफ फर्स्ट इलेक्ट्रॉन्स फ्रॉम क्रोमियम अँड कॉपर, जेव्हा आपण पहिला इलेक्ट्रॉन्स क्रोमियम आणि कॉपर मधून काढतो, दॅट अक्वायर अ स्टेबल कॉन्फिगरेशन, त्यावेळेस त्यांचं स्टेबल कॉन्फिगरेशन येते +1 स्टेट मध्ये. आणि रिमूव्हल ऑफ सेकंड इलेक्ट्रॉन्स दस बिकम व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे दुसरा इलेक्ट्रॉन्स त्याच्यातून काढणं अतिशय डिफिकल्ट असते, कारण तो क्रोमियम +1 आणि कॉपर +1 मध्ये ते स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतात, 3D5 आणि 3D10. आणि यामधून आता सेकंड इलेक्ट्रॉन काढणं खूप डिफिकल्ट असते, आणि त्याच्यामुळं नॅचरली क्रोमियम अँड कॉपर हॅव सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी हायर. ठीक आहे. म्हणून इथे तुमच्या लक्षात आलं असेल की क्रोमियमची सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी ही व्हॅनेडियम आणि मॅग्नीज पेक्षा जास्त आहे. इथे कोबाल्टची सुद्धा कॉपरची आयोनायझेशन एन्थाल्पी सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी, फर्स्ट नाही, सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी कोणापेक्षा जास्त आहे? झिंक पेक्षा आणि निकेल पेक्षा, त्याच्या आजूबाजूचे जे एलिमेंट आहेत ते. त्याच्यामुळे असेही क्वेश्चन विचारतात, वाय क्रोमियम हॅव हायर आयोनायझेशन सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी दॅन मॅग्नीज, वाय कॉपर हॅव सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी हायर दॅन झिंक, असंही विचारू शकतात. ठीक आहे. तर हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वर आहे. आता थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी कोणाची सर्वात जास्त आहे? जसं तुम्ही मॅग्नीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर केलं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे मॅग्नीज मध्ये 3D5 4s2 आहे. जेव्हा तो +2 स्टेट मध्ये असतो, बरोबर आहे. आता +2 स्टेट मध्ये असल्यावर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3D5 4s0, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता याला +2 मधून आपल्याला जर कशात न्यायचं असेल, +3 मध्ये न्यायचं असेल, बरोबर आहे. +2 मधून कशात न्यायचं आहे? +3 मध्ये न्यायचं आहे. म्हणजे ही झाली तुमची थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी. आयोनायझेशन एन्थाल्पीची थर्ड ही हायर व्हॅल्यू राहील. त्याचं कारण आहे की तो +2 स्टेट मध्ये काय असतं, 3D5 हा फील्ड म्हणजे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करतो, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते त्याचा, आणि त्याच्यामुळं तो +3 मध्ये अनस्टेबल मध्ये कन्वर्ट होत असतो. कशामध्ये कन्वर्ट होतो? अनस्टेबल मध्ये. आणि त्याच्यामुळे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मधून इलेक्ट्रॉन काढणं खूप डिफिकल्ट असते. त्याच्यामुळे त्याची थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी ही खूप जास्त असतं. कोणाची? मॅग्नीजची. त्याच्यामुळे द थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ मॅग्नीज इज व्हेरी हाय बिकॉज ऑफ द थर्ड इलेक्ट्रॉन हॅज टू बी रिमूव्ह फ्रॉम द स्टेबल हाफ फील्ड 3D ऑर्बिटल्स. आपल्याला 3D ऑर्बिटल स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मधून तो तिसरा इलेक्ट्रॉन काढावा लागेल, आणि म्हणूनच त्याची तिसरी आयोनायझेशन एन्थाल्पी ही खूप जास्त असते. तर अशा प्रकारे हे काही स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरचे क्वेश्चन आहे. आणि आता फायनली सिग्निफिकन्स. तर हे आपण आयोनायझेशन एन्थाल्पी जे शिकून राहिलेलं याचं सिग्निफिकन्स सांगतो, म्हणजे महत्व आहे की नाही. आपल्या भाषेत जर समजून घ्यायचं आहे की याचं महत्व काय, की आपण थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी ओळखू शकतो की कोणती ऑक्सिडेशन स्टेट मोर स्टेबल आहे. जसं मी सांगतो की इथे निकेल जे असते हे डायपॉझिटिव्ह स्टेट मध्ये मोर स्टेबल असते, कोणत्या? प्लॅटिनियम आयन्स पेक्षा. त्याच्यानंतर प्लॅटिनियम हा +4 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये मोर स्टेबल असते, कोणापेक्षा? निकेलच्या +4 ऑक्सिडेशन स्टेट पेक्षा. त्याचं कारण आहे की यांनी काय केलेलं आहे की त्यांचं म्हणणं आहे की ज्यांची आयोनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यू सम ऑफ आयोनायझेशन फर्स्ट अँड सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू ज्यांची जास्त असेल, है की नाही, यांच्या दोघांच्या बी फर्स्ट आणि सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू काढल्या. जसं निकेल आहे तर निकेलची फर्स्ट आणि सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू तुमची किती आहे? 4 पॉइंट. बघा लक्षात ठेवा, इकडे काय सांगितलंय, निकेल डायपॉझिटिव्हची फर्स्ट आणि सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू आहे 2.49,
इंटू 10⁻³ किलो जूल पर मोल, बरोबर आहे, इतकी आहे. त्यानंतर हेच प्लॅटिनियमचीही त्यांनी काढली, बघा इथे प्लॅटिनियमची दिलेली आहे. तर प्लॅटिनियमची किती आहे डायपॉझिटिव्ह स्टेट मध्ये 2.66 इंटू 10⁻³ किलो जूल पर मोल अशी दिलेली आहे. ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की याच्यावर क्लिअर होते की फ्रॉम द अबाउट टेबल द सम ऑफ द फर्स्ट टू आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ निकेल इज लेस. या निकेलची फर्स्ट टू आयोनायझेशन एन्थाल्पी कमी आहे, बरोबर आहे, दॅन दॅट ऑफ द प्लॅटिनियम. देअरफॉर आपण असं म्हणतो याच्यावर द आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ Ni डायपॉझिटिव्ह इज एनर्जेटिकली फेवरेबल ऍज कम्पेअर टू द प्लॅटिनियम. म्हणून हे एनर्जेटिकली फेवरेबल आहे तयार होण्यासाठी, कमी एनर्जी लागते त्याला फर्स्ट टू आयोनायझेशन एन्थाल्पी, म्हणून तो मोर स्टेबल राहील. दस निकेल सेकंड कंपाऊंड्स आर थर्मोडायनामिकली मोर स्टेबल दॅन द प्लॅटिनियम. म्हणून आपण प्लॅटिनियम डायपॉझिटिव्ह पेक्षा निकेलचे डायपॉझिटिव्हचे कंपाऊंड हे मोर स्टेबल असतात. याच्या उलट जेव्हा आपण त्यांनी पूर्ण आयोनायझेशन म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ आयोनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यू त्यांनी काय केल्या, स्टडी केल्या. तर त्यांची सम घेतली फर्स्ट, सेकंड आणि थर्ड आणि फोर्थची. तर तुम्हाला लक्षात येते की जेव्हा निकेल हा टेट्रा पॉझिटिव्ह स्टेट मध्ये आहे आणि प्लॅटिनियम टेट्रा पॉझिटिव्ह स्टेट मध्ये आहे, तर निकेल टेट्रा पॉझिटिव्हच्या वेळेस याची आयोनायझेशन एन्थाल्पी 11.29 इंटू 10⁻³ किलो जूल पर मोल एवढी आहे. आणि ज्यावेळेस तो टेट्रा पॉझिटिव्ह स्टेट मध्ये आहे त्यावेळेस त्याची 9.36 इंटू 10⁻³ किलो जूल पर मोल एवढी एनर्जी आहे. आता इथे बघा एनर्जेटिकली फेवरेबल कोण राहणार आहे, प्लॅटिनियम. प्लॅटिनियम +4 मध्ये जाण्यासाठी कमी एनर्जी लागते आणि निकेलला +4 मध्ये जाण्यासाठी जास्त एनर्जी लागते. त्याच्यामुळे +4 ऑक्सिडेशन स्टेट प्लॅटिनियमची मोर स्टेबल राहणार आहे कोणापेक्षा, निकेलच्या +4 स्टेट पेक्षा. आणि म्हणून आपण सांगत असतो की जेव्हा फर्स्ट 4 आयोनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यू आपण प्लॅटिनियम आणि निकेलच्या स्टडी केल्या, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की निकेलची +4 मधली आणि प्लॅटिनियमची +4 मधली जी आयोनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यू आहेत टोटल आहे ना, तर त्याहून असं लक्षात आलं की प्लॅटिनियम हॅज, हे जे प्लॅटिनियम आहे या प्लॅटिनियमची जी आयोनायझेशन एन्थाल्पी आहे, thus the platinum 4 compound have relatively more stable, हा more stable असेल, कसा असेल, more stable असेल, because they have lower energy आणि यांची आयोनायझेशन एन्थाल्पी सम ऑफ ऑल 4 आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू कमी आहे आणि त्याच्यामुळं हा एनर्जेटिकली मोर फेवरेबल आहे आणि मोर स्टेबलही आहे, लवकर तयार होईल. आणि त्याच्यामुळं प्लॅटिनियम नॅचरली कोणते कंपाऊंड तयार करते, K2PtCl6 हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करते. बघा लक्षात ठेवायचं आहे, K2PtCl6 हा स्टेबल कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करू शकतो +4 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये. वाईल दिस टाइप ऑफ कंपाऊंड इज नॉट प्रिपेअर्ड, म्हणजे +4 ऑक्सिडेशन स्टेट वाले असे कंपाऊंड हे निकेल तयार करू शकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला ऍक्च्युअली काय सांगायचं आहे की हे जे थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी आहे बऱ्याचशा आयनची, कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये ते मोर स्टेबल आहे आणि कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये ते लेस स्टेबल आहे, तर हे आपण आयोनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यून सुद्धा सांगू शकतो. दुसरं सिग्निफिकन्स आपण सांगणार आहोत की जेव्हा आपण यांचा आयोनिक आणि कोव्हॅलंट बॉन्डचं नेचर समजून घेतो, जसं आपण S ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो की यांची आयोनायझेशन एन्थाल्पी काय आहे, कमी आहे, यांची आयोनायझेशन एन्थाल्पी लो आहे आणि त्याच्यामुळं हे काय करतात, +1 आणि +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये एक्झिस्ट असतात आणि दे फॉर्म आयोनिक कंपाऊंड. यांचे जे कंपाऊंड असतात हे काय असतात, आयोनिक कंपाऊंड असतात. पण हे जे मेटल आहेत कोणते, S ब्लॉक आणि S ब्लॉकचे मेटल आहे हे आयोनिक कंपाऊंड तयार करतात. पण तुम्ही जर D ब्लॉकचे मेटल पाहिले तर D ब्लॉकच्या मेटलची आयोनायझेशन एन्थाल्पी इंटरमिडिएट आहे आणि इंटरमिडिएट असल्यामुळं हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. माहिती आहे की यांच्या लोअर ऑक्सिडेशन स्टेटही आहे, काय लोअर ऑक्सिडेशन स्टेट आहेत, म्हणजे +3 आहे, +2 आहे, यावाल्या ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि हायर ऑक्सिडेशन स्टेटही आहे. हायर ऑक्सिडेशन स्टेट मध्येही राहतात हे. हायर ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे +4 to +8 पर्यंत, बरोबर आहे. तर लोअर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आयोनिक कंपाऊंड तयार करतात
आयोनिक कंपाऊंड तयार करतात आणि हायर ऑक्सिडेशन स्टेट मधले डी ब्लॉक एलिमेंट काय करत असतात, कोव्हॅलंट कंपाऊंड तयार करत असतात. कोणते करतात, कोव्हॅलंट बॉन्डेड कंपाऊंड असतात. म्हणजे यांच्यामधली बॉन्डिंग हायर स्टेट मध्ये कोव्हॅलंट असते आणि लोअर स्टेट मध्ये हे आयोनिक टाइपचे कंपाऊंड दाखवत असतात बिकॉज ऑफ द इंटरमिडिएट आयोनायझेशन एन्थाल्पी. त्याच्यामुळे आपण हेही महत्वाचं इन्फॉर्मेशन याच्यामध्ये देत असतो. म्हणून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आयोनायझेशन एन्थाल्पी हे जे पॉइंट आहे हे खूप महत्वाचं पॉइंट आहे आणि याच्यावर बरेचसे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला आता सोडवण्यासाठी येतील. कोणती ऑक्सिडेशन स्टेट मोर स्टेबल असेल ते आपल्याला त्यांच्या कोणती आयोनायझेशन एन्थाल्पी ही कोणापेक्षा जास्त असायला पाहिजे हे स्टेबल आणि अनस्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिलं. त्यानंतर ग्रुपमध्ये जे व्हेरिएशन आलं, ऍक्च्युअली 5D ची आयोनायझेशन एन्थाल्पी कमी असायला पाहिजे होती पण 5D ची एक्सेप्शनली हाय झाली कारण 4f ऑर्बिटल मधले जे पुअर शिल्डिंग इफेक्ट आहे ते त्याचं कारण होतं. तर अशा प्रकारे हे जो पॉइंट आहे तो आपण क्लिअर केला आयोनायझेशन एन्थाल्पी. आता जेव्हा ऑब्जेक्टिव्ह आपण याच्यावरचे सॉल्व्ह करू तर त्यावेळेस तुमच्या डोक्यात काही डाऊट असेल तर तोही सॉल्व्ह होऊन जाईल. त्यामुळं हे व्हिडिओ जे ते आहेत पहिल्यांदा थिअरीचे व्हिडिओ तुम्ही पाहायचे आहेत आणि मी जसंही इथे प्रेझेंटेशन केलेलं आहे अशीच तुमच्या बुकात तुम्ही नोट्स काढायची आहे. बरोबर आहे, नुसतं ऐकायचं नाहीये, ऐकल्यानं केमिस्ट्री येत नाही. त्यामुळं सर्वात पहिल्यांदा तुम्हाला करावं लागेल की जे आपण ऐकून राहिलो जिथे वाटत असेल तिथे पॉज करायचं आणि तेवढा पॉइंट लिहून नोट्स बनवत ते अभ्यास करायचा. म्हणजे शांततेनं कासवाच्या चालीनच अभ्यास करत असते. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाले की कोणताही ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सोडवता येत असते. त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्ह तर आपल्याला बिनधास्त सोडवायचेच आहेत, बरोबर आहेत, पण त्याच्यासाठी थिअरी हे क्लिअर करणं आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला थिअरी देऊन राहिलेलो आणि त्याच्यासोबत ऑब्जेक्टिव्ह देऊन राहिलो आणि ऑब्जेक्टिव्हचे सोल्युशन सुद्धा पहिल्यांदा युट्यूबवर तुम्हाला 250 ऑब्जेक्टिव्ह एका चॅप्टरवर देणारं आपलं चॅनल आहे की नाही. त्यामुळे सबस्क्राईब करा, अलग अलग विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलचं प्रोग्रेस करा. थँक्यू.